तर हेमंत पाटलांविरोधात दोन आमदारांनी गुप्त बैठक घेतली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बांगर आणि मुटकुळेंचं नाव न घेता दावा आहे। हेमंत पाटलांच्या उमेदवारी विरोधात शिंदे गटामध्ये वाद असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। हिंगोली लोकसभे महायुतीमध्ये अजूनही कुरबुर सुरू आहे। जागासाठी त्यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर परत एकदा रात्री वर्षावरती बैठक पार पडली। दोन्ही विरोधातले आमदार जे काही त्यांचे भांडण होत होते त्यांनी काल गुप्त बैठक घेतली वाशिममध्ये। कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे? मला तर असं वाटतं तुम्ही गुप्त बैठक घेतली सांगता, पण याच लोकांनी एकमेकाच्या विरोधात 15 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं अशी पण बातमी। कलेक्टर ऑफिसमध्ये याच लोकांनी आंदोलन केलं होतं कलेक्टरांकडे, काय वाळूच्या गाड्या वगैरे वगैरे विषय एकमेकाचे। आणि आता नवीन बातमी सकाळपासून सगळे या जिल्ह्यात सांगतात की हे दोन आमदार यांनी जे उमेदवार जाहीर केले यांच्या विरोधात कुठेतरी गुप्त बैठक घेतल्याची आमच्या कानावर आलेली आहे। शरद पवार साहेबांनी जाहीर केलेली आचारसंहिता काही चुकीची नाहीये। शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार होतोय, सगळी शासकीय यंत्रणा वापरली जाते आणि म्हणून याच्याविषयी तक्रार केली सत्य। निवडणूक आयोगाने निष्पक्षपाती पाहणं जर असेल तर त्यांनी योग्य निर्णय घ्यावे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।